देशात आजपासून निवडणुकीचा बिगुल जो आहे तो वाजलेला आहे। देशात एकूण 60 टप्प्यात आणि राज्यात 5 टप्प्यात निवडणुका ज्या आहेत त्या निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक आहेत। राज्यात 5 टप्प्यात निवडणुका जाहीर केल्यात, कसं? खरं तर आपण बघितलं असाल की एकतर आचारसंहिता आजपासून लागलेली आहे आणि निवडणुकीला आम्ही महाविकास आघाडी म्हणून सज्ज आहोत। परंतु आपण बघितलं असाल की संपूर्ण देशामध्ये 7 टप्प्यामध्ये मतदान आहे आणि राज्यामध्ये 5 टप्प्यामध्ये आहे आणि यामध्ये मोदींच्या प्रचारासाठी इतर राज्यामध्ये ज्या राज्यामध्ये सरकार आहेत त्या सरकारचे अनेक मंत्री, अनेक आमदार, मुख्यमंत्री हे सगळे ज्या राज्यामध्ये भाजपला वातावरण चांगलं नाही अशा राज्यामध्ये येऊन प्रचार करण्याचा हा प्रयत्न ते करतील आणि त्यामुळे ह्या निवडणुका 5 टप्प्यापेक्षा 2-3 टप्प्यामध्ये झाल्या पाहिजे होत्या। कारण आपण बघतोय की राज्यामध्ये आणि देशामध्ये आपण प्रगती केली म्हणतोय आणि राज्यातील मतदान मात्र 7-7 टप्प्यामध्ये करतोय आणि त्यामुळे निवडणूक पार्शियल होणार नाही अशी आमची शंका आहे। त्याचबरोबर मुंबईमध्ये मतदान जे आहे 17 मेच्या दरम्यान आहे आणि त्या मतदानामध्ये मुंबईतले अनेक लोक हे खरं तर सुट्टीच्या निमित्ताने आपापल्या गावी जात असतात। म्हणजे कोकणात असून देत, आता यूपीचे लोक आहेत ते उत्तर प्रदेशमध्ये असून देत, हे किंवा इतर लोक आहेत ते वेगवेगळ्या राज्यातले जाणार असतात आणि त्यामुळे त्यांनासुद्धा मतदानापासून त्यांचा हक्क वंचित राहण्याचा प्रसंग होऊ शकतो आणि त्यामुळे हे खरं तर मतदान हे मेच्या आधी मुंबईतलं झालं पाहिजे होतं। दरवर्षी दर निवडणुकीला ते मेच्या आधी होत असतं आणि ह्या फक्त भाजपने आपल्या सोयीसाठी निवडणूक आयोगाचा वापर करून ह्या तारख्या केल्यात अशी शंका आमच्या मनामध्ये आहे। तुम्ही म्हणताय की जास्त म्हणजे 60 टप्प्यात निवडणुका असल्यामुळे याचा फायदा भाजपला होणार आहे? नाही, भाजप ह्याचा फायदा आपल्याला होईल असं 7 टप्प्यात केलं, परंतु मला खात्री आहे की भाजपने किती यंत्रणा वापरली। आज आपण बघितलं की इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून, रोख्यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये भाजपच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। त्यामुळे त्यांच्याकडे यंत्रणा आहे, परंतु लोक शेवटी मतदान करणार आहेत आणि त्यामुळे लोकांनी निश्चित ठरवलं आहे की भाजपला मतदान करायचं नाही, मोदींना मतदान करायचं नाही। त्यामुळे ते आमच्यावर आहेत असा आम्हाला ठाम विश्वास आहे। निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे, मात्र रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तुमच्याकडनं उमेदवार विनायक राऊत हे जाहीर झालेले आहेत, मात्र महायुतीकडनं कुठेही उमेदवार जाहीर झालेला नाही, याकडे कसं पाहता? खरं तर आपण बघितलं असेल की महायुती ही सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यातले महायुती असले तरी ते वेगवेगळ्या पक्षातून आलेले भाजपमध्ये लोक आहेत आणि त्यामुळे नारायण राणे असून देत त्यांनी आपला पक्ष विसर्जित केला, भाजपमध्ये आलेत। आज दीपक केसरकरांनी पक्षामध्ये आमच्या पक्षाशी गद्दारी करून ते शिंदे गटामध्ये गेले आहेत। उदय सामंत आणि त्यांचे बंधूंनी सुद्धा आमच्या पक्षाशी घेऊन गद्दारी करून ते तिकडे गेले आहेत आणि त्यामुळे त्यांना काय फक्त आज ते प्रयत्न करत आहेत की ह्यांच्यात विनायक राऊतांना टक्कर कोण उमेदवार देऊ शकतो, तरी त्यांना ते उत्तर मिळत नाही आणि त्यामुळे ते आता कुठल्याही पक्षातला उमेदवार हा भाजपच्या चिन्हावर लढवण्याचा प्रयत्न करतील असं मला सध्याच्या वातावरणात दिसतं आहे। परंतु जो काही उमेदवार असतील त्या उमेदवाराला आम्ही निश्चित पराभव करू आणि तो मोठ्या पद्धतीने असेल असा आम्हाला ठाम विश्वास आहे आणि माझी एवढीच आहे की पक्षाच्या चिन्ह आणि जे पक्ष आहेत ते पक्ष साबूत ठेवा, नाहीतर एका पक्षाचा उमेदवार दुसऱ्या पक्षाचं चिन्ह असं आता काहीतरी चालू दिसतं आहे, तर ते मात्र तुमची आणि जी काय तुमची लोकांमध्ये भावना आहे ती आणि लयास झाल्याशिवाय राहणार नाही। तिसऱ्या टप्प्यात आपला मतदारसंघ येतोय, तर तिसऱ्या टप्प्याच्या वेळेपर्यंत आपल्याकडे खूप वेळ आहे, तो मतदारांपर्यंत पोहोचाल का? नाही, खरं तर विनायक राऊत गेले 10 वर्ष या विभागाचे खासदार आहेत आणि ते 10 वर्ष सातत्याने लोकांमध्ये असलेले आपण खासदार आहेत की याआधी कोणी खासदारांनी इतका संपर्क ठेवला ना तेवढा ते संपर्क ठेवून लोकांपर्यंत पोचलेले आहेत आणि शिवसेना ही संघटना ग्रास पातळीवर काम करते, त्यामुळे आम्ही सगळीकडे दर दिवशी आम्ही पोचत असतो। त्यामुळे वेळ मिळाला म्हणून प्रचाराला वेळ नाही। खरं तर ज्यांना उमेदवारी अजून ठरवता आली नाही त्यांना तो फायदा होऊ शकतो असं त्यांना वाटत असेल, परंतु लोकांनी ठरवलेलं आहे की या कोकणामध्ये गद्दारांना थारा नाही आणि जे निष्ठावंत विनायक राऊत आहेत त्यांना लोक निवडून देतील असा आम्हाला विश्वास आहे। नक्कीच, तर एकूण 60 टप्प्यात ज्या निवडणुका होतात ह्या निवडणूक आयोगाला भाजपने हाताशी धरून 60 टप्प्यात निवडणुका केल्या झाल्याचा गंभीर आरोप जो आहे तो आमदार वैभव नाईक यांनी केला आहे। कॅमेरा पर्सन सुरेशसह सदाशिव लाड, ABP माझा, कणकवली, सिंधुदुर्ग। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।